कैरींपासून तुम्ही हा कच्चा आमपापड बनवून पाहिलात का? नसेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून पहा. त्यासाठी ना कैऱ्या घ्यायच्या, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या. कैऱ्या धुवून झाल्या का त्याची बाहेरची साल आहे ती काढून घ्यायची. साल काढून झाली की सगळ्या कैरींच्या फोडी करून घ्यायच्या. फोडींना बारीकच चिरून घ्यायचं म्हणजे कुकरमध्ये व्यवस्थित शिजल्या जातात. कुकरमध्ये ह्या सगळ्या फोडी घालायच्या. त्याच्यामध्ये एक दालचिनी घालायची, 4-5 लवंग घालायच्या आणि फोडी बुडतील इतपतच पाणी यात घालायचं. कुकरचं झाकण बंद करायचं, 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मग हा कैऱ्या मस्त शिजवून त्याचा पल्प तयार होतो. तर हा पल्प एका चाळणीवर घ्यायचा आणि मस्त घोटून घ्यायचा म्हणजे सगळे जे चोथा आहे तो वर राहील आणि पल्प खाली राहील. आता इथे 2 ताटांना मी तेल लावून घेतलंय. तेल लावून झालं की तयार केलेला पल्प एका भांड्यामध्ये शिजवायला घ्यायचा. त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे मी. चवीपुरतं थोडं मीठ घालायचं, चाट मसाला घालायचा आणि फूड कलर ऑप्शनल आहे. इथे मी हिरवा फूड कलर घातला म्हणजे दिसायला खूप छान दिसतं म्हणून. आता ना हे साखर विरघळेपर्यंत शिजवायचं आहे. खूप असं घट्ट होईपर्यंत नाही शिजवायचं. साखर विरघळली की हे सेट होतं. त्यानंतर तेल लावलेल्या ताटांमध्ये हे मिश्रण जे आहे ते पसरवून घ्यायचं. बघा इझिली पसरत चालते. एकदम पातळ थर लावायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा कारण सुकून तो अजून पातळ होतो. तर उन्हामध्ये ही ताटं मी सुकवायला ठेवली. एक 7 ते 8 तासभर उन्हात ठेवायची. मग हा असा मस्त आमपापड ना ताटांना सुटून तयार होतो. बघा मस्त दिसतोय ना, एकदम ट्रान्सपरंट सुद्धा झालाय. सुरीने हा आमपापडला तुम्हाला हवं तसं तुम्ही कापून घेऊ शकता. मी इथे कट करून मस्त असे रोल तयार करून घेतले. बघा किती इझिली याचे रोल तयार होतात ना, एकदम टेस्टी लागतात हे खायला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.